नमस्कार मित्रांनो, आरटी लॉटरी लागलेली आहे. तुमच्या मुलाचं नाव घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून चेक करता येतं. हे कशा पद्धतीने चेक करायचं, आपल्या मुलाचं नाव कोणत्या शाळेमध्ये लागलेलं आहे, व्यवस्थित चेक करण्यासाठी सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम ओपन करा आणि गुगलमध्ये आरटी ऍडमिशन अशा नावाचं सर्च करा. सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल आरटी 25% ऍडमिशन पोर्टल. या वेबसाईट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आरटीई ची अधिकृत वेबसाईट पोर्टल ओपन झालेलं असेल. या पोर्टल वरती एक नोटिफिकेशन लावण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे दिनांक 10 एप्रिल 2026 ते 20 एप्रिल 2026 पर्यंत प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची प्रवेश घेण्याची मुदत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता आपण समजून घेणार आहोत आपल्या पाल्याला कोणत्या शाळेमध्ये लागलेला आहे. अर्जाची स्थिती जर आपल्याला पाहायची असेल तर या ठिकाणी पाहता येणार आहे. सर्वात प्रथम समजून घ्या नंबर ऑफ ऍप्लिकेशन, एकूण किती ऍप्लिकेशन केलेले होते. लाभार्थी टोटल संख्या आहे 2,89,286. यापैकी निवड झालेले जे विद्यार्थी आहेत 1,05,811. एवढ्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन जे आहे ते झालेलं आहे. यामध्ये तुम्ही इथं खाली बघू शकता, इथं त्यांनी वेटिंग लिस्ट सुद्धा दिलेली आहे. आता आपण या ठिकाणी अर्जाची जी आहे ती स्थिती बघूया. यामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन वाईज डिटेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो ऍप्लिकेशन नंबर असेल तो नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. टाकल्यानंतर तुम्हाला गो वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याबरोबर तुमचा मुलगाचा नंबर लागला आहे की वेटिंग लिस्ट मध्ये आहे हे सर्व तुम्हाला समजून येणार आहे. रेग्युलर सिलेक्शन ग्रीन मध्ये जर दिसत असेल तर तुमच्या मुलाचं या ठिकाणी ऍडमिशन झालेलं आहे. कोणत्या शाळेमध्ये झालेलं आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दर्शवलं जात आहे. फ्री मध्ये तुमच्या मुलाचा नंबर लागलेला आहे. या ठिकाणी प्रिंट काढायची असेल तर तुम्ही व्ह्यू अँड प्रिंट यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या मोबाईल मध्ये ही प्रिंट डाउनलोड करून घ्या. त्यावरती डिटेल्स माहिती दिलेली आहे, कोणत्या ठिकाणी पडताळणी होणार आहे, शाळेचा ऍड्रेस काय आणि कोणती शाळा आहे, पूर्ण डिटेल्स यामध्ये देण्यात आलेले आहे. कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याकडे असणं आवश्यक आहे याची सुद्धा लिस्ट यामध्ये देण्यात आलेली आहे. व्यवस्थित तुम्ही हा फॉर्म पूर्ण वाचून घ्या. वाचून घेतल्यानंतर ज्या ठिकाणी ज्या तारखेला तुम्हाला पडताळणी करण्यासाठी सांगितलेलं आहे त्या दिवशी तुमचं सर्व डॉक्युमेंट घेऊन पडताळणीसाठी जो ठिकाण दिलेला आहे त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन करून घ्या. त्यानंतर तिथून एक प्रमाणपत्र मिळेल, तो घेऊन शाळेमध्ये जाऊन ऍडमिशन करून घ्या. अशा पद्धतीने तुमच्या मुलाचं ऍडमिशन फ्री मध्ये या ठिकाणी ऍडमिशन झालेलं आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच एक नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.